नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे। आणि ही सर्व प्रश्न उत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत, त्यामुळे ही प्रश्न उत्तरे अतिशय इम्पॉर्टंट आहेत। तुम्हाला जर प्रश्नाची उत्तरे येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल। आणि ही प्रश्न उत्तरे अंगणवाडी परीक्षेमध्येच नाही तर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारण्यात येतात, त्यामुळे तुम्ही ही नोट डाऊन करत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, मराठी भाषेतील स्वरांची संख्या किती आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन 1 5, 2 8, 3 12, 4 10। तर मराठी भाषेतील स्वरांची संख्या किती आहे? तर उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 3 12। तर मराठी भाषेतील स्वरांची संख्या 12 आहे। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, क्रियापद म्हणजे काय? तर ऑप्शन आहे 1 क्रियाशील शब्द, 2 नामाचे वर्णन करणारा शब्द, वाक्यात क्रिया दाखवणारा शब्द आणि विशेषणाचा प्रकार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाक्यात क्रिया दाखवणारा शब्द। क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यात क्रिया दाखवणारा शब्द। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सुखी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर ऑप्शन दिलेले आहे 1 नाम, 2 विशेषण, 3 क्रियापद, 4 सर्वनाम। तर सुखी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हा विशेषण आहे। तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 विशेषण। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता शब्द उभयान्वी अव्यय आहे? तर त्यांनी काय विचारलेलं आहे? उभयान्वी अव्यय। तर ऑप्शन खाली दिलेले आहेत 1 पण, 2 जर, 3 म्हणून आणि 4 सुद्धा। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पण। पण हा उभयान्वी अव्यय आहे। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, माझ्या घरी ये या वाक्यातील माझ्या कोणता प्रकार आहे? तर त्यांनी इथे माझ्या या शब्दाचा प्रकार विचारलेला आहे। तर इथे ऑप्शन दिलेले आहे 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद। तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, दिवस या शब्दाचा योग्य बहुवचन रूप काय आहे? तर ऑप्शन आहे दिवसा, दिवस, दिवसांचे, दिवसे। तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 दिवस। दिवस या शब्दाचा बहुवचन रूप दिवसच आहे, त्यामुळे आपले उत्तर आहे दिवस। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, फळ या शब्दाचा लिंग कोणते आहे? तर आता इथे फळ या शब्दाचे लिंग कोणते? तर ऑप्शन आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि द्विलिंग। तर फळ या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर नपुंसकलिंग। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, किंवा या शब्दाचा उपयोग कशासाठी होतो? तर ऑप्शन आहे 1 जोडण्यासाठी, 2 पर्याय दाखवण्यासाठी, 3 कारण दाखवण्यासाठी, 4 परिणाम दाखवण्यासाठी। किंवा या शब्दाचा उपयोग कशासाठी होतो? तर पर्याय दाखवण्यासाठी। तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पर्याय दाखवण्यासाठी। आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, हो या शब्दाचा प्रकार काय आहे? ऑप्शन आहे नाम, क्रियापद, उभयान्वी अव्यय, नकारार्थी शब्द। तर हो या शब्दाचा प्रकार काय आहे? तर क्रियापद आहे। तर आपले उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 क्रियापद।
आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. आम्ही शाळेत जातो या वाक्यातील जातो हा शब्द कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन आहे 1 क्रियापद, 2 नाम, 3 विशेषण, 4 अव्यय. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 क्रियापद. जातो हा शब्द क्रियापद या प्रकारचा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अत्यंत हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर ऑप्शन आहे 1 अव्यय, 2 विशेषण, 3 नाम, 4 क्रियापद. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अव्यय. अत्यंत हा शब्द अव्यय या प्रकारात येतो. आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. आईने स्वयंपाक केला या वाक्यातील आईने हा शब्द कोणता प्रकार आहे? तर खाली इथे ऑप्शन दिलेले आहेत. 1 करणकर्त्याचा, 2 कर्माचा, 3 विशेषणाचा, 4 क्रियापदाचा. तर आईने हा शब्द करणकर्त्याचा प्रकार आहे. तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 करणकर्त्याचा. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. आम्हाला खेळायला आवडते या वाक्यातील खेळायला हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. 1 नाम, 2 क्रियाविशेषण, 3 विशेषण, 4 कृदंत. तर खेळायला हा शब्द कृदंत या प्रकारात येतो. तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कृदंत. पाऊस पडत आहे या वाक्यातील पडत हा शब्द कोणत्या काळात आहे? आता त्यांनी इथे काळ विचारलेला आहे. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ. तर पाऊस पडत आहे या वाक्यातील पडत हा शब्द वर्तमानकाळ या प्रकारात मोडतो. तर आपले उत्तर होईल वर्तमानकाळ. आता यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. उभयान्वी अव्यय याचा अर्थ काय? तर ऑप्शन आहे 1 2 वाक्य जोडणारे, 2 2 नामे जोडणारे, 3 2 क्रियापदे जोडणारे, 4 2 विशेषणे जोडणारे. तर आपले उत्तर आहे 2 वाक्ये जोडणारे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. घर हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 द्विलिंग. तर घर हा शब्द नपुंसकलिंग आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. माझे नाव या वाक्यातील माझे हा शब्दाचा कोणता प्रकार आहे? खाली ऑप्शन आहेत. 1 सर्वनाम, 2 विशेषण, 3 क्रियापद, 4 नाम. तर त्यांनी इथे माझे नाव या शब्दातील माझे या शब्दाचा प्रकार विचारलेला आहे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम. आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. फुलांचे या शब्दाचा प्रकार काय आहे? ऑप्शन आहे 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 अनेकवचन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनेकवचन. फुलांचे हा शब्दाचा प्रकार अनेकवचन आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मुलगी गाणे म्हणते या वाक्यात मुलगी कोणता शब्द प्रकार आहे? तर इथे खाली ऑप्शन दिलेले आहेत. 1 नाम, 2 विशेषण, 3 सर्वनाम, 4 क्रियापद. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नाम. मुलगी गाणे म्हणते या वाक्यातील मुलगी हा नाम या प्रकारात येतो. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. त्यांनी पुस्तक वाचले या वाक्यातील त्यांनी हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?
तर ऑप्शन आहे 1 कारणकर्त्याचा, 2 कर्माचा, 3 विशेषणाचा, 4 क्रियापदाचा. तर त्यांनी हा शब्द कारणकर्त्याचा या प्रकारात येतो. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.